संपतनाथ बाबा की जय। ओम नमो जी सद्गुरुनाथा। विश्वात्मक चैतन्य सत्ता, आत्मसूर्य प्रदाता स्वयं प्रभ दयाघना, गुरु साक्षात परमात्मा महामंगल सहस्राय रमणा, महाकौंडण्य रूपी अंगना ब्रह्मांड नायका, जड जीवा तारावयासी की जडवी स्वस्वरूपासी, उकलो निगुह्य प्रमयासी सिद्धत्व द्यावया, सगुण रूपे देहधर्सी परोपकारे कार्यकर्सी, अन्य जीवांना नेसी परमोच्च पदी, परमहंस गतीचा आधार की दिव्यनाथाचा गजर, महाचैतन्य सत्ता अमर की अविनाशची, सद्गुरु संपतनाथ बाबा की जय। शिष्यत्व कृतज्ञ झाले, सद्गुरु हरवून गेले, निभ्रांत चिगगन खुलले, पुढे फक्त विहार। ओम नमो सद्गुरुनाथा। ओम चैतन्यमय सद्गुरु संपतनाथ बाबा की जय। अध्याय 11वा। ओम नमो सद्गुरुनाथा। ज्ञानरूप तिमिरनाशका, अभय देसी शरणांगता, स्वयं पूर्ण करीतसी। हे ओंकार स्वरूप सद्गुरुनाथा, ज्या ज्या शिष्याच्या अंतरंगामध्ये अंधकार पडलेला आहे, अशा अंधकार पडलेल्या शिष्यांना तुम्ही ज्ञान देऊन त्यांना पूर्ण अभय, तो जर तुम्हाला शरण आला त्यांना पूर्ण अभय देऊन स्वयंपूर्ण करणारे असे सद्गुरु संपतनाथा तुम्हीच आहात। विश्वक्रिया तू करता, तुझी हिरण्यमयी सत्ता, प्रकाशे साधकाच्या चित्ता, जेने प्रकटे भावूर्मी, की या विश्वाचा तुम्ही करते आहात आणि या हिरण्यमय सत्तेमध्ये, या सृष्टीतील सत्तेमध्ये त्या साधकाच्या अंतरंगामध्ये, त्यांच्या साधकाच्या चित्तामध्ये प्रकाश करणारे आणि अंतरंगात भाव उमटून देणारे असे विश्वास तुम्ही करता आहात। हे सद्गुरुनाथा, तुम्हाला मी नमन करतो। तुझ्या अस्तित्वाचा मोहर, जे हे विश्व चराचर, सर्व ऊर्जेचा आधार, चित्तीस क्रीडती, की तुमच्या अस्तित्वाची जी मेहर आहे ही या विश्वाच्या चराचरामध्ये पसरलेली आहे आणि तुमच्या या अस्तित्वाच्या मोहरमुळे, आपल्या अस्तित्वामुळे जो ऊर्जेचा आधार आहे, या आधारामुळे चित्तामध्ये जी क्रीडा घडते, ही क्रीडा तुमच्या आधारामुळे आणि तुमच्या कृपेमुळेच घडते सद्गुरुनाथा। सजीवातील भावशक्ती, निर्जीव करून परमाणुस्थिती, तुझी व्यापक चित्तशक्ती चंचल करी, या सृष्टीतील सजीव असो का निर्जीव असो, यांच्या अंतरांगामध्ये जे सूक्ष्म कणात जे परमशक्ती उदयास येते आणि या विश्वामधले जे चित्तशक्ती आहे, याचं संचलन हे सद्गुरुनाथा तुमच्या कृपेनंच होते। तू गैवर भक्तीचा, तू सुगंध ज्ञानाचा, तू योग पूर्णत्वाचा, तुझं नमो नमः। हे सद्गुरुनाथा, भक्तीचा गैवर फोडून देणारे, भक्तीचे गैवर असणारे सद्गुरुनाथा आणि ज्ञानाचा सुगंध, या ज्ञानाच्या सुगंध हा आपणच आहात, असे पूर्ण योग मिळून देणारे, असे पूर्ण योगाचा अभ्यास करून देणारे हे सद्गुरुनाथा, तुम्हा नमो नमः। आता श्रोत्यांना वंदन, आदरे कथा श्रवण, 11व्या अध्यायी भान सजग ठेवा। आता सर्वांना नमन करतो की सर्वांनी आता या 11व्या अध्यायामध्ये जे ज्ञानदान दिलेलं आहे, या ज्ञानाचं श्रवण शांत चित्तानं ऐकावं। त्या काळची पहा स्थिती, नशे शिक्षणाची प्रीती, गावात जेमतेम असती, लिहिणारे वाचणारे। ज्यावेळेस कर्णबाबा आणि सखाराम बाबाचा काळ होता, त्यावेळेस
गावामध्ये अशी परिस्थिती होती की शिक्षित असणारे 2-4 मोजके बोटावर मापणारे जे गावात लोक असत आणि लिहिणं वाचणं त्या लोकांना काही बाकीच्या लोकांना जमत नव्हतं, म्हणून शिक्षण घेणारे हे 2-4 जणच असत. हरी विजय पांडव सौरभ दीपरत्नाकर मूळस्तंभ विविध कथाचा सहभाग नसे या वेगळे. मग त्याकडे वाचणार लिहिणं काही जास्त प्रोगायला नव्हतं, पण काहीतरी कार्य करावं. काहीतरी चतुर्मास लागला, श्रावण महिना लागला की सर्व कामधंदे शेतकऱ्याची आटपत आणि कामधंदे झाल्यानंतर मग संध्याकाळी काहीतरी देवदेव करायला हे पाहिजे, म्हणून कोणता तरी एखादा ग्रंथ लावा ज्याच्यामधून आपल्याला माहिती मिळेल, ज्ञान कशाला म्हणतात, ज्ञान का आहे याची माहिती मिळेल. याप्रमाणे हिंदू धर्माच्या हिशोबानं ग्रंथ लावत. कोणते ग्रंथ लावत? हरिविजय पांडव सौरभ दीपरत्नाकर मूळस्तंभ अशा प्रकारचे विविध ग्रंथाचं त्यावेळेस वाचन मंदिरावर किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी एखाद्याच्या मोठ्या घरात करत होते. लोक साधे भोळे भांबळे अंधश्रद्धा त्यांना गिळे वरून पंडित लचके तोळे अशी स्थिती भयावह. म्हणून त्यावेळेस अशिक्षित लोक असल्यामुळे साधे भोळे लोक होते आणि खूप श्रद्धाळू होते. श्रद्धाळू असल्यानंतर अंधश्रद्धेवर त्यांना खूप विश्वास होता आणि अंधश्रद्धा तर होतीच होती. पण जे पंडित जे गावात ब्राह्मण होते, या ब्राह्मणाचं त्याच्यावर पूर्ण अस्तित्व होतं. ब्राह्मण जे सांगेन त्या हिशोबाने त्यांनी कार्य करावं. अशा प्रकारे त्यावेळीची साधी भोळी परिस्थिती या लोकांची होती. गुरु करावा म्हणून करती म्हणे गुरु विना नाही गती. ब्राह्मण गोसाव्यास गुरु करती सर्वसामान्य. म्हणून ग्रंथात कुठतरी वाचलेलं असते किंवा ऐकलेलं असते की गुरु केला पाहिजे. गुरु जर नाही केला हे माणसाचं जीवन व्यर्थ जाते, माणसाच्या जीवनाला कोणतंही सार्थ राहत नाही. म्हणून गुरु करावा म्हणून करावा करत, मग गुरु कोणाला करत किंवा गुरुच्यामुळे या जीवनाला गती नाही, मोक्ष मिळणार नाही किंवा आपण त्या पूर्णता जाणार नाही. त्यामुळे त्या गावात असलेले ब्राह्मण गोसावी यांना सर्वसामान्य लोक गुरु करून घे. गुरु ही देती व्यक्तिनाम गळा माळेचे आवरण देवी अंध दरीत ढकलून स्वार्थ साधावया. मग अशा लोकांना गुरु केल्यावर हे लोक काय करत? त्यांना एखादं व्यक्तिनाम देत रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, जय श्रीकृष्ण. जसं जसं ज्या हिशोबानं माणूस असेल त्याला जे जे देवता आवडत असेल त्या देवीचं नाम देत आणि त्यांना गळ्यात माळ टाकून देत. म्हणून गळ्यामध्ये माळ असली, गळ्या डोक्याला टिक्का असला तर बा हा खूप माणूस आचरणवाला आहे, पूजा अर्चा करणारा आहे, गुरु केलेला आहे असं मानत. आणि अशा करता करता ती गुरु अंधकारात असत आणि ते शिष्य अंधकारात असत. त्याचा उजेड पडलेला नव्हता, गुरुचाही उजेड पडलेला नाही आणि शिष्याचा उजेड पडला नाही. म्हणून दोघे जण अंधार कोठडीत राहिल्यासारखे राहत होते. आणि सर्व कशाचाही स्वतःचं स्वार्थ साधून घेणे, म्हणून कोणालाही शिष्य करून घेणे आणि त्यांच्याकडून स्वतःच्या संसाराकरिता लागणारं अनाज पाणी पैसा आदला त्यांच्याकडून लुबाडणे. पाहता कौटुंबिक स्थिती अगणित मनाची स्थिती जीवन जगण्याची रीती असे अज्ञान मुलभूत. मग त्यावेळेस कुटुंबाची जगण्याची स्थिती ही भयानक होती. कारण त्यावेळेस पाणी एवढं येत होतं, पीक पाणी होत नव्हतं आणि पीक पाणी आलं, रोगराई भरपूर होती. एवढं सध्या फवारे वगैरे जे सध्याच्या कंडिशनला आहे असं त्यावेळेस नव्हतं. म्हणून जीवन जगण्याची रीती खूप बेकार होती आणि सर्व भ्रमात पडलेले अंधश्रद्धेत पडल्यामुळे खर्च भरपूर होता आणि अंधश्रद्धा त्यावेळेस खूप फोफावलेली होती. घरातही आजारपण जाती मरीमाय जवळ धावून अंगारा देती लावून राई रोगणे म्हणे. मग त्यावेळेस कसा आहे, एखादा आजार वगैरे झाला तेव्हा मग मरीमायनं ठरलं गावाच्या बाहेर जे लहान मरीमायचं देऊळ असते किंवा मग सगून पायणे किंवा मरीमायचा अंगारा लावणे. कशासाठी? तेव्हा रोगराई झाली आणि या मरीमायनं रोगराईसारखं ठरलं. त्यामुळे
त्या मरीमायचा अंगारा लावून ती बिमारी चांगली होईल म्हणून अंगारा लावून दे. कोणी सीमेस पूजिती जंगल मायला विनवती मग कोंबड्याचा देती भग कोंबड्याचा देती होण्या आजार बरा. की कोणी मरीमायजवळ जाय, कोणा मरीमायला पूजत असे, कोणी जंगलातली एखादी मायाशी तिला विनवणी करे आणि त्यांना साक्षात म्हणजे हे करत किंवा याचा आजार जर बरा झाला तर मी तुला कोंबड्याची बली देईन असा त्या ठिकाणी नवस बोलत होते. आणि अंधश्रद्धा त्यावेळेस काही एवढं विज्ञान पुढे गेलं नव्हतं, लोक शिकेल सवरेल नव्हते, म्हणून येड्या बोबड्यासारखे त्यावेळेस लोक असे काम करत. कोणी म्हणी पूजा आसरा घ्या मेस्कोला मिशी दोरा पाहे सगुण आपुल्या घरा आज्याने धरले असे. मग कोणी आसरामाई जी होती त्या आसरामाईची पूजा करे, कोणी मेस्को मायला मिशी आणि दोरा नेऊन दे, तर कोणी म्हणे घरातल्या घरात सगुण पा आज्यानं आजीनं कोणं धरलं असेल असा म्हणून सगन पा. आनती धुनून वैदास तो दावी करणीस यास्तव मांत्रिक उपचार लुबाडी धन. मग कोणी एखाद्या वैदू म्हणजे वेद त्याला धरून आणत आणि त्याला दाखवत विवाद आहे बिमारी आली काहीतरी सांग, मग तो काहीतरी मांत्रिक एखाद्या जादू करून एखाद्या मंत्र मारे आणि त्यांना लुबाडून त्यांच्याकडून कसे पैसे काढता येईल अशी लुबाडी करून त्यांना काहीतरी एखाद्या भ्रमात टाकून एखाद्या मंत्रात टाकून त्यांना त्यांच्या मनाचं मन शांत करून त्यांच्याकडून आपल्या संसारिक स्वार्थासाठी काहीतरी अनाज पाणी पैसा आदला घेत होते. विलंब बहु झाला आजार वाढतच गेला एके दिवशी दम तोडला रडती सर्वजण. मग नेमका तो आजार का आहे हे समजलं नाही आणि तो आजार कालांतरानं वाढत गेला. आणि त्यावेळेस काही दवाखाने वगैरे नव्हते, दवाखान्याची एवढी सोयीसाय नव्हती, रोड नव्हते, म्हणून त्यामुळे कसं आहे पेशंटला वेळेवर दवा पाणी नसल्यामुळे मग तो एके दिवशी दम तोडून जाय आणि दम तोडल्यावर सर्वजण रडत. खेड्यातील अवस्था दारुण घरी निवासी दारिद्र्यपण अंधश्रद्धेत गेले बुडून काही कमरती लेकरे. मग खेड्याची अशी भयानक अवस्था झालेली होती आणि घरी दारिद्र्य पण होतं, कामाला गेलं तर मजुरी भेटी आणि त्यावेळेस मजुरी खूप कमी होती. ज्यांच्याकडे शेतीवाडी होती त्यांचीच संगळ होती, पण ज्यांच्याकडे 1-2 एकर वावर शेतीशी त्यांना कामधंदा केल्याशिवाय पोट भरत नव्हतं. आणि त्यामध्ये असे जर रोगराई आली तर काही अंधश्रद्धेमध्ये लोक काही सांगून त्यांना लुबाडत, त्यामुळे असे कैक लेकरं होत आणि कैक लेकरं मरून जात. 10 पैकी 3-4 अपत्ये टेके टाके राहती जिथे शोधून पाहता कारणाते अभाव शिक्षणाचा. अशाप्रमाणे संसार करता करता 10 लेकरं जर झाले तर त्यातले 3-4 लेकरं टेके म्हणून ते राहत. कारण त्यावेळेस शिक्षणाचा अभाव होता आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे एवढं गावात सुविधा नव्हत्या, त्यामुळे कोणती बिमारी आली काही आली की ते लवकर त्यानं मरण पावलं. याचा थोडा तरी अंश आजही पडतो नजरेस मिळे संधी वैदूस पोट भरावया. आताही सध्याच्या काळात जरी लोक शिकेल सवरे असले म्हणून रोज ग्रॅज्युएट झालेले क्लास 1 अधिकाऱ्यासारखे लोक आजही देवी देवतेवर भरोसा ठेवतात, आजही भोंदू लोकांवर आणि पोट भरू वैदू लोकांवर आजही भरोसा ठेवतात. आजही जर असं पाहिलं तर थोडाफार प्रमाणात शहरात तर मिळते, पण खेड्यापाड्यानं आजही ही परिस्थिती आहे की स्वतःच्या संसारिक स्वार्थासाठी एखाद्या देवी देवतेला नवस बोलणे, एखाद्या देवी देवतेजवळ पैदल वारी करणे किंवा वारीला जाणे, सप्ताह करणे, कोणताही आज जर संप्रदायामध्ये किंवा कुठेही जर आज लोक जात असतील तर 99% लोक फक्त आपल्या संसाराचं सार्थ व्हावं, संसारात भरभराटी यावी याकरता देवी देवतेची पूजा किंवा सद्गुरूचे शिष्य होतात आणि सर्व स्वार्थ करण्यासाठी आजही लोक शिक्षण झालेले आहोत. सद्गुरूला शरण जातात की संसारी आपलं कामं चांगले झाले पाहिजे.
जातो श्रद्धेने यात्रेला, सर्व प्रपंच लोभाला. 1-2 दिवस मुक्कामाला देई आवडीने. मग त्यावेळेस लोक यात्रेला जात. पंढरपूर, माहूर अशा अनेक ठिकाणी यात्रेला जात आणि श्रद्धेच्या हिशोबाने यात्रेला जात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर 1-2 दिवस मुक्काम करणे, आवडीने त्या ठिकाणी मुक्काम करणे. आणि मुक्काम केल्यानंतर फक्त त्यांचा लोभ एकच की प्रपंचामध्ये माझी भरभराटी आली पाहिजे, माझा प्रपंच सुखी झाला पाहिजे, हीच आस्था त्यांच्या अंतरंगात असून ते श्रद्धेने आवडीने त्या यात्रेला जात. पिण्यास दूषित पाणी, नदीचे वंगळ तीर्थ प्राशुनी, तेथे गुलाब वांत्यांनी तयास घेरले. मग त्या ठिकाणी नदी ज्या ठिकाणी असे त्या ठिकाणी नदीवर गेले, सकाळचं आपलं कार्य आटोपणे, त्या नदीच्या दूषित पाण्याने आंघोळ करणे, त्याच्यातच कपडे धुणे आणि थंडीचा काळ वरून पाऊस त्या नदीत थंड्या पाण्याने आंघोळ करणे आणि तेच पाणी वंगळ पाणी पिणे. त्याच्यामुळे काय होत होतं की शरीरातील मलेरिया, डायरिया यासारख्या बिमाऱ्या त्यावेळेस खूप होत होत्या आणि बिमार पडल्यामुळे उलट्या होणे, संडास होणे अशामुळे त्यांना त्या ठिकाणी खूप बिमाऱ्या तीर्थयात्रेवर घेऊन गेल्या. मुश्किलेने घरी आला तो भला, नाहीतर जाई यमपुरीला. लोक म्हणती गेला तीर्थाला, तीर्थ जमेला पुण्यवान. मग कदाचित त्या ठिकाणी तो बरा नाही झाला आणि त्या ठिकाणी जर त्याला खूप बिमारी लागली तर कोणी करणार नाही दवाखान्याचा अभाव, तर अशा ठिकाणी तीर्थयात्रेवर तो मरण पावल्यानंतर लोक म्हणत की तो पुण्यवान आहे की तीर्थयात्रेले मेला. पण खरं मरण्याचं कारण हे वेगळंच असेल. अशा कितीतरी दुःखकथा घडे अज्ञान निमित्ता, गरिबी अन सावकारी लाथा बसती छतावरी. असे कितीतरी दुःखाच्या कथा त्यावेळेस घडलेल्या आहेत. अशा ज्या कथा घडल्या याला अज्ञानाचं निमित्त, गरिबी आणि एखाद्या सावकाराजवळून पैसा काढल्यानंतर आलेलं पीक त्यांना व्याजामूल्यामध्ये त्यांना पूर्ण द्यावं लागेल, अशा ह्या लाथा बुक्का त्यावेळेला गरिबीच्या आणि सावकाराच्याही त्यांना बसत असत. असो गेले ते दिवस, सांप्रत शिक्षणाचा ध्यास, अंधश्रद्धा बरीच विलयास, गेली शिक्षणाने. ग्रंथकर्त्याने जाऊ दे, आता ते झालं ते गेलं, ते दिवस निघून गेले. पण शिक्षणाच्या मुळे आणि लोक शिक्षित झाल्यामुळे या अंधश्रद्धेला भरपूर प्रमाणामध्ये कमतर झाली. लोक शिक्षित झाले आणि समजून राहिले की बा खरं काय खोटं काय, अंधश्रद्धा कशाला म्हणतात, हे लोकांच्या आता लक्षात येत आहे. वैद्यकीय ज्ञान पसरले, दवाखाने खेडोपाडी झाले, करणी कवटाळ निघून गेले अज्ञानाच्या गावी. की आता सध्या खूप सुविधा झाल्या आणि ज्ञानामुळे, वैद्यकीय ज्ञानामुळे दवाखाने खेडोपाडी सध्या डॉक्टर झाले. खेडोपाडी जरी नसले, तालुक्याच्या ठिकाणी, बाजाराच्या ठिकाणी चांगले चांगले दवाखाने आहेत आणि हे दवाखान्यामुळे आणि सायन्सच्या या वैद्यकीय ज्ञानामुळे, दवाखान्यामुळे आणि याच्यामुळे सध्या करणी कवटाळ हा जादूटोणा जो होता, हे अज्ञानपण जे गावागावी भरलेलं होतं हे निघून गेलेलं आहे. पूर्वी भविष्यावर फार भरोसा, ज्योतिष्याचा भरे खिसा, म्हणे मंगळ गेला वखरी कसा, पूजा करावीच लागेल. त्यावेळेस भविष्यावर खूप लोकांचा भरोसा बसेल आणि भविष्यावर भरोसा बसल्यामुळे जे भविष्य काय आहे, जे भविष्य सांगणार आहे यांची चंगळ भरे. त्यांच्याकडे पैसा आदला खूप येत असे आणि भोळे भाबळे लोक ते मानतील ते देऊन दे किंवा यांनी आपल्याला चांगलं सांगलं पाहिजे. आणि ते खोटं खराब कोणालाच नव्हते सांगत. खोटं जरी का असे ना, पण ते कोणाची स्तुती करून सांगत, तेवढ्यात त्यांना आनंद होईल. आजही असे आहे की लग्न जर मिळत नसेल तर कुंडलीनी पाहतात आणि कुंडली पाहिल्यानंतर ते कुंडली मिळवण्याकरता स्पेशल त्या कुंडली तपासण्याला पैसे देतात. पण ज्यावेळेस त्या परिवारामध्ये चांगले पण असते तोपर्यंत कुणी त्या महाराजला काही म्हणत नाही किंवा नाही महाराजाच्या कृपेनं चांगलं झालं. पण ज्यावेळेस त्या परिवारामध्ये दुजोरा तयार होते, भांडणाला सुरुवात होते,
किंवा अनेक प्रकारच्या घटना घडतात, त्यावेळेस त्या ज्योतिषाजवळ कोणी जात नाही की महाराज तुम्ही तर आम्हाला खूप चांगलं सांगितलं होतं, पण आमच्या संसारामध्ये भांडणं तुमनं कसे काय झाले बुवा, हे कोणी विचारत नाही. आणि कदाचित एखादा भोळा भाळा गेला तर ते म्हणते बा तुम्ही वेळेवर लग्न लावलं नाही, आखरी सिंधू तकदीर मी काय सांगू. म्हणून दोन्हीकडून ते लुबाड्याचे धंदे करतात. आणि एखाद्याला सुरुवातीला गेल्याबरोबर तर पहिले ते विचारतात किंवा तुमचं कामधंदा काय, नोकरीवाले किंवा चांगल्या पैशावाले म्हटले तर मग तुमचा मंगळ तुमचा वक्रदृष्टीवर आलेला आहे, त्याची पूजा करावं लागेल, त्या मंगळाला शुक्राला गुरुला एका वळात आणावं लागेल आणि ते सरळ करावं लागेल. जर अशा या भविष्यावर आपल्या संत पुरुषांनी, शिवाजी महाराज झाले, ज्ञानेश्वर महाराज झाले, मुक्ताबाई झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, ज्योतिबा फुले झाले, या लोकांनी या भविष्यावर जर लक्ष ठेवलं असतं तर आज रोजी आपलं हे राज्य मराठ्याचं म्हणजे स्वराज्य जे म्हणतात, शिवाजी महाराज ज्यानं स्वराज्य स्थापन केलं ते स्वराज्य स्थापन झालं नसतं आणि आपण आजही मुसलमानाच्या इंग्रजाच्या गुलामीत राहिलो असतो. पण या लोकांनी या भविष्यावर, या मंगळावर आणि या ग्रहावर कधी विश्वास ठेवला नाही. लढाई लढले, युद्ध लढले, बुद्धीने लढले, चातुर्याने लढले, म्हणून आज रोजी आपण सुरक्षित आहोत. आणि आज रोजी या जुन्या लोकांच्या, जुन्या संत महात्म्याच्या पुण्याईने आज आपल्याला एक कायद्याचं रूप मिळालं. या कायद्याच्या रूपाने आपण जगत आहोत. जर या भविष्यावर भरोसा ठेवला असता तर प्रत्येक माणसाला जर नोकरी, प्रत्येक माणसाचं चांगलं झालं असतं तर वाईट दिवस पुन्हा भोगावे लागले असते. या आजही लोकांना, सुशिक्षित लोकांना या गोष्टी समजत नाही. अज्ञानाने मरती गुरे, भविष्यकाराला विचारे, घरात नाही सुख बरे, उपाय काही करावा. की त्यावेळेस माणसाची जर व्यवस्था नव्हती तर गुरंढोरे हे अज्ञानामुळे एखादी बिमारी किंवा कशामुळे मरत, म्हणून ते भविष्यकाराजवळ जात किंवा घरात काही सुखशांती नाही, साऱ्या बिमाऱ्या आहेत, ढोरं वासरं हे ते सगळे बिमार पडले, काहीतरी उपाय तुम्ही सांगा. आणि त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला वाटे की आता चांगला आपला गिऱ्हाईक आलं, म्हणून या गिऱ्हाईकातून आपला जंगल होईल, आपला 8 दिवसाचा भाजीपाला बाजार हाट होईल, अशी व्यवस्था आपण करून घ्यावी. भविष्यकार व्यक्ती निहारी, देईल का दक्षिणा बरी, हा थोडा श्रीमंत जरी मोठी पूजा सांगत असे. की भविष्यकार आल्याबरोबर तो पाहत असे किंवा कोण आहे, कसा आहे, आणि हा आपल्याला दक्षिणा चांगली देईन की नाही, हा घरचा श्रीमंत आहे का मोलमजुरी करणार आहे. जर श्रीमंत पैशाला असला तर त्याला एखादी मोठी पूजा सांगत आणि ती मोठी पूजा केल्यानंतर तिच्याकडून चांगली दान दक्षिणा आणि ते पूजेचं सर्व साहित्य घरी घेऊन जा. म्हणे पितर कोपले तुम्हावरी, सुख नाही घरीदारी, करून सोन्याची सरी, द्यावी दान आम्हा. म्हणून ते म्हणत किंवा तुमच्यावर तुमचे पूर्वज कोपलेले आहेत, म्हणून नारायण नागबली आता करावंच लागेल. 10-12 लोकांची 3 पिंडी 4 पिंडी हे करावं लागेल. आणि हे केल्यानंतर सोन्याचं दान तुम्हाला करावं लागेल, असं त्या ठिकाणी हे लोक त्यांना सांगत. पण तेच परिस्थिती आजही आपल्याकडे आहे. असा मी दिसता वैभवशाली, सांगे नारायण नागबली, लबाडी करून भरे थैली, तुमची पिढा तरली म्हणे. असा वैभवशाली जर माणूस दिसला आणि चांगला जर दिसला, त्याला सांगत नारायण नागबलीची पूजा करावी लागते, अशी लबाडी करून हे भविष्यकार लबाडी करत आणि स्वतःची खळणी, स्वतःचं पोट भरण्याकरता तिच्याकडून चांगला पैसा, आदला धान धन्य घेऊन टाकतात. असा नाडला बहुजन समाज, याशी अविवेक काज, करी सुशिक्षित ही आज, काल सर्पाची महापूजा. आता पहा, असा त्यावेळेस बहुसमाज हा नाडला होता लोकांच्या अंधविश्वासामध्ये आणि भोळा भाबळा असल्यामुळे लोकांच्या आहारी जात होता. पण आजही जर विवेकाने पाहिलं तर चांगले सुशिक्षित लोक आजही काल सर्पासारखी महापूजा करत आहेत. या समनावे काय, गाडगे बाबाचा तुटे जीव, अंधश्रद्धेचे उत्था भय, कीर्तनातून उपदेशिती.
मग म्हणून याप्रमाणे या लोकांना काय म्हणावं. त्यावेळेस गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, काळनाथ बाबा, संपत बाबा अशासारखे मोठमोठे सिद्ध महात्मे होऊन गेले की ज्यांनी हा बहुजन समाज या लोकांच्या चुंगलमधून काढून, या अंधश्रद्धेतून काढून यांना कुठेतरी एका देवदर्शनाची, एका देवाच्या नांदी लावा लागेल अशाप्रमाणे त्यानं कीर्तनातून उद्देश करून या लोकांना बाजूनं काढण्याचा प्रयत्न केला. पण जन काही स्वतःच्या स्वार्थातून सुटलं नाही. हे सांगणे एकच ही कारण, कैसे होते लोकजीवन, शोषक करती शोषण जनसामान्याचे. हे सांगायचं एकच कारण आहे की त्यावेळेस लोकांचं जीवन कसं होतं, शोषण करणारे शोषण करत या सर्व जनसामान्याचे. त्याचा आणखीन एक उन, पंडित लुबाडती जन, करी व्रथा कथा कथन, मिळवी धन अपार. त्याची अजून एक उणी होती की हे पंडित लोक लुबाडी करत या जनतेला कसं लुबाडलं. मग सुरुवातीला कथा, अनेक प्रकारच्या कथा त्यांनी तयार केल्या आहे आणि ते या जनसमाजाच्या समोर आणून टाकल्या. त्यामध्ये उदाहरण म्हटलं संतोषी माता, शुक्रवारची गुरुवारची ते लक्ष्मीची व्रतकथा, कोकिळीची कथा, सत्यनारायणाच्या कथा, ह्या अनेक प्रकारच्या कथा या बहुजन समाजाच्या माणसाईपेक्षा बायाच्या समोर भरपूर आणल्या. किंवा वैभव लक्ष्मीचं जर तुम्ही व्रत केलं तुम्हाला 5 हप्ते करायचं, तुमच्या घरात वैभव राहिल्याशिवाय राहणार नाही. पण मला तर नाही वाटत की ज्या ज्या बायानं केलं त्याच्या घरात वैभव आलं असं एकही उदाहरण सांगण्यासारखं नाही. जे सुरुवातपासून होतं तेच चालू राहिलं. पण त्या पोथ्या आणून 11 दिवस 5 हप्ते करून जो खर्च वायफाळ गेला आणि जो ब्राह्मणाला दक्षिणा दिली ही वायफाळच गेली. पंडित दांभिक एक समान, करी भाबळ्यांची नागवण, कोरडे सांगे ब्रह्मज्ञान, मनी जडली अहंता. त्यावेळचे पंडित दांभिक हे जे मिठ्ठूसारखे बोलणारे लोक आहे, हे बोलून आपल्या बोलण्याने या भोळ्या भाबळ्या लोकांना बुडवत आणि फुकाचं कोरडं ज्ञान सांगत, अनेक प्रकारच्या कथा कैवल्य सांगून त्या लोकांना ब्रह्मज्ञान सांगल्यासारखं त्यांना सांगत आणि त्यांना लुबाडण्याचाच फक्त त्यामागे हेतू होता. बाकी त्याच्या परिवाराचं चांगलं हो का वाईट हो यांना काही देणं घेणं नव्हतं. पाठांतर करून सांगे जना, अनुभूतीच्या पोकळ गुणा, ऐशा रीती भ्रमवी जना, करी वाचेचा हा गोंधळ. की ग्रंथाचं किंवा वेदाचं एखादं पुस्तकाचं पाठांतर करत आणि त्या पाठांतरानुसार त्याला अनुभूती आली अशा ह्या पोकळ खुणा या जनसमुदायाला सांगत आणि ते त्यांना इतकं समजून सांगत आणि सर्व वाचेचा म्हणजे बोलण्याचा गोंधळ करून त्याला कशाप्रमाणे पटील असं त्यावेळेस ते या सर्व जनसमुदायाला बहुजनांना समजून सांगत. गुरु मिळाला ज्ञानी पंडित, शिष्य तयासी अनुसरत, तोही वाचे थाट दावित, नसे समाधान दोघांतरी. की एखादा पंडित बोलका असला की तो असं मिठ्ठूसारखा बोले आणि शिष्याला वाटे की बा काय खूप माणूस ज्ञानी आहे आणि असा ज्ञानीपणा दाखवून तो स्वतःचा थाट या पूर्ण जगाला गावाला दाखवत आणि त्यांना शिष्य करून देत. पण शिष्य करून घेतल्यानंतर तो गुरु समाधानी नसे आणि तो शिष्य समाधानी नसे. ती महत्व पूजापाठाला, न अनुसरे सत्य ज्ञानाला, स्वयं बुडवी इतराला, नसे गोड शेवटी. अनेक प्रकारच्या पूजापाठ त्या लोकांना सांगायच्या आणि त्यांना त्या पूजा करायला लावायच्या. त्या पूजा केल्यानंतर एखाद्या पूजेमध्ये जर आपण कंटिन्यू त्यामध्ये बसेल असलो तर मनाली शांतता लागते. कारण या सर्व पूजा अर्चा या मनाच्या आश्रित आहेत आणि मनाला चांगल्या वाटणाऱ्या आहेत. म्हणून कोणती पूजा अर्चा जर केली तर ही मनाला पटते आणि मनाला पटल्यानंतर आपल्याला त्याच्यातून आनंद वाटते. कारण यामध्ये मनाचं अमन होत नाही. त्यामुळे हे लोकांना पटते आणि असं लोकायला बुडू अशा पाठपूजा सांगू किंवा हेच सत्य ज्ञान आहे
असे सांगणारे लोक त्यावेळेस होते. पण त्याचा आखरी त्या पूजा करता करता शेवटी जर पाहिलं तर एखाद्या दिवशी त्या माणसाला त्याचा तिटकारा येईल, त्याचा अंत काही त्या पूजेमध्ये गोळ होत होता. लोकांनी व्हावे सावधान, ओळखावे सद्गुरु लक्षण, जो तरला नेईल तारुण, शरण त्यालाच जावे. किंवा बाबा या ठिकाणी बाबा सांगतात की लोकांनी त्यावेळे थोडं सावधान व्हावं, ओळखावा की या सद्गुरूचं लक्षण कसं आहे, तो पहिले तरुण गेलेला आहे का, जो तरुण गेलेला असेल तोच आपल्याला तरुण नाही. त्याचं उदाहरण म्हणजे एखाद्या मास्तर जर शिकेल सवरेल नशील आणि तो फक्त पुस्तकात पाहूनच जर आपल्याला सांगत असेल तर त्याचा जर अभ्यास पूर्ण नसेल तो आपल्याला काय व्यवस्थित शिकवणार. पुस्तकात पाहिल्यानं त्यालाच पूर्ण ज्ञान झालं नाही तर आपल्याला काय ज्ञान होईल. अशाप्रमाणे जे सद्गुरू पूर्णत्व झालेले नाही, फक्त शब्दाने वाचनानेच पूर्ण झालेले आहे, तेच पूर्णत्व नाही तर ते आपल्याला काय पूर्ण करतील. अशाप्रमाणे या ग्रंथकर्ते म्हणतात थोडं सावध व्हा आणि सद्गुरूचं लक्षण ओळखून घ्या. फळे सच्चिदानंदाचा विसर, निर्मिला आसक्तीचा बाजार, याच कारणे संसार दुःखद वाटे. म्हणून जे मूळ स्वरूप आहे, जे आपलं मूळ परब्रह्माचं स्वरूप आहे, या स्वरूपाचा आपल्याला विसर पडला आणि आपल्यावर आसक्तीचा सर्व बाजार भरलेला आहे. आणि या आसक्तीमुळे जन्म मरणापासून तर मरेपर्यंत शरीर सांसारिक आसक्तीच आपल्यावर आरूढ झालेली आहे, आसक्तीच पडलेली आहे. एक वस्तू भेटली की दुसरी भेटली पाहिजे, ती झाली की तिसरी झाली पाहिजे, अशी इच्छा आकांक्षा आपली मरेपर्यंत राहते. यामुळे आपलं प्रत्येक वेळी मन हे दुःखच राहते. म्हणून मन जर समाधान असेल तर आपल्याला दुःख कधीच वाटणार नाही. पण आपली आसक्ती अशी वाढलेली आहे की ती इच्छा आकांक्षा या मरेपर्यंत पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्या अंतरंगात दुःख आल्याशिवाय राहत नाही. पोथ्या पुराणाची दादागिरी, बसे बसे भाविकांच्या मानेवरी, करी सक्ती तयावरी पारायणाची. मग या लोकांना अजून एक धंद्यामध्ये त्याचा फरक पडला. स्वतःच्या हातानं पोथ्या पुराण हे लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आपल्या फायद्याचं आहे याच्यापासून जनसमुदायापुढे या फायद्याचं आपण टाकू आणि तिच्यातून आपल्याला 2 पैसे भेटतील असेच ग्रंथ त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी सारे लिहून ठेवलेले आहेत. प्रत्येक ग्रंथात प्रत्येक पूजेमध्ये आखरीवर लिहिलेलं असते की ढमुक ढमुक दान केल्याने तुम्हाला असं असं फळ प्राप्त होईल, हा उपवास केल्याने तुम्हाला हे पुण्य मिळेल. तुम्ही जर या पोथीचं पारायण 21 दिवस, 1.25 महिना, 1 महिना याच्यामध्ये जर केलं तर तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट राहील, मुलं बाळं सुखी राहतील, पीक पाणी चांगलं होईल. मग अशा स्वार्थापायी लोकांनी या पोथ्या पुराणाची फक्त पारायणाला सुरुवात केली. आजही शिकेल सवरेल चांगले पोच गेले लोकांना जर विचारलं का काय करता तर म्हणतात ज्ञानेश्वरीचं पारायण आमच्या घरी आम्ही पारायणाला बसलेलो. एखाद्याला जर विचारलं का किती पारायण झाले, 50 पारायण झाले म्हणते माझे. पण ते पारायण केल्यापेक्षा त्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीचा जर अर्थ समजून घेतला तर त्याचं जीवनमान बदलल्याशिवाय राहणार नाही. 51 वेळा पारायण केल्यापेक्षा एका ओळीचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे जर वागला तर त्याच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण लोकांना त्या जीवनाच्या सार्थकापेक्षा संसारिक स्वार्थ एवढं जडलेलं आहे की त्यामुळे ते साऱ्या संसाराच्या ओझ्याखाली दबतच चालले आहे. अमुक पोथीचे अमुक पारायणे, धन आरोग्याचा लाभ मिळेल, होईल पुत्र अमुक अध्यायाने, होई नाश शत्रूचा. किंवा अमुक म्हणजे एखाद्या पोथीचं जर तुम्ही इतक्या वेळा पारायण जर केलं तर तुम्हाला धन आरोग्य खूप प्रमाणात मिळेल. आणि जर त्या पोथीचं तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ वाचन केलं तर तुम्हाला संतान प्राप्त होईल, पुत्र होईल आणि तुमच्या शत्रूचा नाश होईल.
जर असं झालं असतं तर लोकांनी युद्ध कशाला केले असते? त्यावेळेस जे आपल्या भारतावर मोठमोठ्या राजा महाराजांनी पराक्रम दाखवला त्यावेळेस तर खूप ज्ञानी पंडित लोक होते. मग त्या लोकांनी त्यांच्यासोबत लढाई न लढता अशाप्रमाणे जर पारायण केले असते तर त्या शत्रूचा नाश झाला नसता का? मग हे सर्व मनाला माणसाच्या मनाचं परिवर्तन करण्यासाठी, माणसाला त्यात डुबाळून ठेवण्यासाठी हे सर्व पोथी पुराणे त्या ठिकाणी लिहून घेतले. आता काही संत म्हणतात किंवा अमुक पोथीचं पारायण केल्याने पुत्र प्राप्त होते. जर बायाला ग्रंथ वाचून किंवा पूजा अर्चा करून जर पुत्रप्राप्ती झाली असती तर मग बायांनी लग्न कशाला केलं? अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत. अनेक कालांतरून अनेक माता बहिणी किंवा अनेक संसारिक लोक बिना पुत्राचे राहिलेले आहेत. मग अशा पोथ्या वाचल्या जर पुत्र झाले असते तर ते लोक असे का निपुत्रिक राहिले असते? अज्ञानी पोथ्या वाचनात, लोभी गुंतले पारायणात, आदर्श त्यातील न आचरत, अशी होईल दिशाभूल. या अज्ञानी पोथ्याचं वाचन मोठे लोभी म्हणजे लोभापायी लोक मोठमोठे लोभापायी या पारायणात गुंतलेले आहे. पण त्या ग्रंथातला जो सत्य आदर्श आहे, सत्य ज्ञान, सत्य आचरण ही सांगितलेली आहे, याची दिशाभूल झाल्यामुळे लोक त्यामुळे भुललेले आहेत. कारण प्रत्येक ग्रंथात, प्रत्येक याच्यामध्ये जे साधू संतांचे अभंग पद असतील त्यामध्ये तुम्ही मानव जन्मानं काय केलं पाहिजे, कशी साधना केली पाहिजे, कशा गुरुला शरण गेलं पाहिजे, कसं नामस्मरण केलं पाहिजे हे लिहिलेलं असते. पण ते न वाचता फक्त पारायण करतात आणि आपल्या जीवनाचं सार्थक त्यामधून साधण्याचा प्रयत्न करतात. यज्ञ कर्मकांड फुटक्या नावे जसे, तेने तारण होत नसे, लागले भ्रामक सुखाचे पिसे, अज्ञानाव पंडितास. की हे कर्मकांड जे आहे, यज्ञ कर्मकांड हे कशा प्रकारचे आहे? जशी एखादी नाव, फुटलेली नाव आपल्याला नदीच्या त्या पार नेऊ शकत नाही, त्याप्रमाणे ही यज्ञ कर्मकांड केल्याने आपल्या या जीवनामध्ये तरणोपाय नाही. आणि हे सर्व जे हे आहे खोटं नाही, खोट्या गोष्टी आहेत आणि सुखाच्या स्वार्थामुळे आपण याच्यामध्ये फिरत आहोत आणि अज्ञानी लोक फिरून राहिले आणि पंडित त्यांना फिरवायचा प्रयत्न करत आहे. विश्वास सत्य मानणे, आवडीची अभिलाषा असणे. विश्वास सत्य मानणे, आवडीची अभिलाषा असणे, ती सिद्ध संतांनी पूर्ण करणे, असे मानणे वेडेपणाची. की हे विश्वास सत्य आहे आणि आवडी जे माणसाला लागली, आवडीची परिभाषा लागलेली आहे. मग सिद्ध महात्मे आहेत, सिद्ध संत आहेत, हे बा तुमचं मनातल्या इच्छा पूर्ण करून देतात. त्यांच्याकडे गेलं तर सिद्ध महात्मे तुम्ही मनात धरा, त्यांना ऑटोमॅटिक समजते आणि ते तुमचं हे सर्व करून देतात. असं या ठिकाणी भाव म्हणतात की हे मूर्खाचं लक्षण आहे, हे वेडापणाचं लक्षण आहे. संत सिद्ध महात्मा तुमच्या संसारिक गोष्टी सहसा पूर्ण करून देत नाहीत. पण एखादा सतशिष्य जर असेल आणि तो खऱ्या मार्गावर जर चालत असेल, ज्ञान मार्गावर चालत असेल आणि त्याच्या संसारामध्ये काही जर थोडी उणीव असेल तर ते उणीव भरून देण्याचा प्रयत्न संत सिद्ध महात्मे करून देतात. पण ते कशासाठी? की त्याचा प्रवास पूर्ण होण्यासाठी. पण तुम्ही प्रवास सोडून फक्त संसारी जर मागणी करत असाल तर संत सिद्ध महात्मा तुमच्या गोष्टीला कधीही मान्यता देणार नाही. तुम्हाला संसारिक सुखासाठी ते कधी तुमच्या मागे उभे राहणार नाही. असो गंगूच्या लग्नासाली, दुर्दशा थैमान घाली, ओल्या दुष्काळाची सावली पडली गावावर. ज्या वर्षी बाबाची बहीण गंगूबाईचं लग्न झालं त्याच वर्षी पाण्याने एवढं थैमान घातलं की त्या वर्षी पुऱ्या गायच्यात ओला दुष्काळ पडला. असं या गावावर पूर्ण ओला दुष्काळ आला, एवढं पूर पाणी त्यावेळेस झालं.
कडक उन्हाळा खुलून गेला, सुरुवात होईल पावसाला. पाऊस पडे मृगातला, जीव सुखावला सर्वांचा. की कडक उन्हाळा यावर्षी खूप तापलं आणि सुरुवात पावसाला होणार आहे. आणि पावसाला सुरुवात झाल्यामुळे मृग नक्षत्रामध्ये एवढा पाऊस पडला की सर्वांचं जीव सुखावले की यावर्षी पाऊस पाणी चांगला आहे. पाऊस पडला पेंडकुनी, मृगातच धरली पेरणी. खरीपाच्या बियाणी घेतला आश्रय भूमीत. की पाऊस एवढा पडला की पूर्ण गावामध्ये मातीच्या पेंड तयार झाले आणि मातीचा चिखल झाला. खूप हसन झालं आणि सर्व लोकांनी मृग नक्षत्रामध्ये पेरणी केली आणि खरीपाताली बियाणे हे आपल्या शेतात नेऊन पेरणी केली. वेळेवर पावसाची येणे, अंकुरले सर्व बियाणे. पाहता आनंदली मने शेतकऱ्याचे की वेळेवर पाऊस आला, वेळेवर पेरणी झाली आणि वेळेवर ते बियाणं वर आलं, अंकुरित झाले, बियाणे अंकुरले आणि ते सर्व पाहून सर्व शेतकरी त्यांचं मन आनंदी झालं. मृग उडीदाचे पीक भले, फुला शेंगावर आले. कळबा तूर पराठीले, उपमानले हवामान. की सुरुवातला मूग उडीदाचे पीक चांगले झाले आणि फुल्या शेंगा ज्या शेंगा आहेत त्या फुलावर आल्या आणि कळबा आणि तुरी व कापूस यांना ते हवामान खूप मानलं, कारण पाणी पाऊस त्यावेळेस चांगला झाला. बकऱ्या आणि गुरेढोरे मस्त आनंदात चरे. निखळ खुरपण डवऱ्याले, मजूर दिसे शेतात. त्या वर्षी पाऊस पाणी चांगले झाल्यामुळे चारा खूप चांगला झाला आणि बकऱ्या ढोरांना त्यावर्षी आनंद झाला. त्याचप्रमाणे वेळोवेळी पाऊस आल्याने सर्व मजूर हा शेतात निंदण दवरण करण्याकरता शेतातच दिसत असे. भरली शेंग उडीद मुंगाची, भाजी हिरव्या धान्याची. लसूण हिरव्या मिरच्याची, येईल रुची जेवणात. मग शेंगा उडदामुगाच्या शेंगा भरल्या, हिरव्या दाण्याची जी भाजी आहे भाजी हिरव्या दाण्याची. मग मुंगा उडदाच्या हिरवे दाणे आणून भाज्या चालू केल्या, त्यामध्ये हिरवा लसूण हिरव्या मिरच्या त्यामध्ये ठेसून चांगली दाण्याची भाजी. अशी जेवणाला आनंद आला. निसर्गाची लहर वेगळी, आले आभार पडली अडी. त्यात आणखीन भर पडी, भरदार पावसाची. पीक पाणी चांगलं झालं, पण निसर्ग कोपला आणि निसर्गाच्या लहरी अजून झाल्या आणि आभाळ असल्यामुळे सर्व त्या पिकावर अडी पडल्या आणि अळी पडल्या तर पडल्या, पण दमदार पाऊसही झाला, त्यामुळे खूप नासाडी झाली. झडी पावसाची लागली, शेंग जाग्यावरच सडली. किती निर्दयता दावली, पहा निसर्गाने. झडी पावसाची चांगली झडी लागली आणि ज्या शेंगा चांगल्या पिकल्या होत्या त्या झडीमध्ये त्या जाग्यावर सडून गेल्या. अशी त्यावेळेस या निसर्गाने निर्दया या पूर्ण गावावर केली होती. नद्यांना आला पूर, तिन्ही नद्यांचा मोठा जोर. नद्या लगतचे शिवार पाण्यात बुडले. की पाऊस पाणी चांगला झाल्यामुळे नद्यांना भरपूर पूर आला आणि 3 नद्याला भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे आजूबाजूचं जे पाण्याखाली भरणाराचं जी जागा आहे त्या ठिकाणी पूर्ण नद्यालगतच्या ठिकाणी पूर्व पाणी भरून राहिले. पीक गेले नदीकाठचे, काही भले काही वरचे. उन्हा भावी तयाचे, रूप झाले पिंगट. की नदीकाठचे जे पिकं जे काही वाहून गेले आणि काही जे राहिले पण ते पाणी भरल्यामुळे पिवळट झाले, त्यांना ऊन काही मिळालं नाही, त्याच्यामुळे ते पाण्यानं खराब होऊन सडून गेले. झडी 2 महिने चालली, पिके सर्व सडून गेली. गावात रोगराई आली, झाली दैना लोकांची. की 2 महिन्याची झडी त्यावेळेस लागली, त्यामुळे सर्व पिकं सडून गेले आणि पिकं सडल्यामुळे एवढा पाऊस पाणी असल्यामुळे गावात सारी रोगराई पसरली आणि लोकांची दयनीय अवस्था
त्या गावात होऊन गेली. नाही काम नाही मजुरी, एक वेळेला मिळे भाकरी. ढोरं वासराची उपास मारी, डोळा पाहुणेना. त्यावेळेस जेवणात घरात अशीन, कामधंदा तर काही नव्हतं. कामधंदा नसल्यामुळे घरात जे असलेलं अनाज त्याचं 2 वेळा केल्यापेक्षा पुरलं पाहिजे, म्हणून एक वेळेला भाकर मिळे, एक वेळा जेवायला मिळे. आणि त्यामुळे ते पाणी पावसामुळे ढोरा वासरांचा चाराही हा पाण्यात गेल्यामुळे अशी अवस्था त्या ढोरांची झाली की ढोराईवर उपास मारायची पाळी आली. अशी ही अवस्था लोकांना डोळ्याने पाहावेना. तरोट्याचा कवळा पाला, शिजवणी करी गोळा. मिठा सवे खाती त्याला, नाईलाजाने. आता दुसरा इलाज हात पाणी जर म्हशीच्या घरी नशील, त्यांना काय ते तरोट्याचे कवळे कवळे पानं तोडून आणावे, ते शिजवावे आणि मिठाच्या खळ्यासंग ते खावे. त्याच्याशिवाय दुसरा काही इलाज नव्हता. भरपूर पाने फांजीचे, नीट त्यास उकळायचे. सहभाग थोड्या पिठाचे, करती भाकरी तयांच्या. मग भरपूर भाजीची भाजी तोडून आणायची आणि त्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं. जेवढी भाजी तेवढीच त्यात पीठ टाकायचं आणि त्या भाजीच्या भाकरी करून त्या खाऊन घ्यायच्या. नव्हता बाजार हाट काही, तेल मिरचीची सोय नाही. मिठासोबत भाकरी खाई, पत्ता नाही भाजीचा. आता त्यावेळेस असं पाऊस पाणी झालं, मोलमजुरी नाही, कामधंदा नाही. मग कामधंदा नाही तर पैसा नाही, आणि पैसा आडला नसल्यामुळे बाजारपाणी कुठून येणार. जर बाजारपाणी झालं नाही तर तेल मिरची मीठ कुठून आणणार. त्यावेळेस काही सोयी नाही, म्हणून त्यावेळेस उन्हाळ्यात जवळपास 10-12 किलो ते खड्याचं मीठ भरून ठेवत आणि मग भाकरसोबत ते मीठच खायचं. त्यावेळेस भाजीचा पत्ताच नाही, जे आहेत मीठ मिरचीच नाही, भाजी कुठून मिळणार. मजुराचे असे हाल, कसे पोसावे लहान बाल. निसर्गानं केली बहाल, अशी दुर्दशा. मजुराचे असे हाल होते की पोट भरेना, तर मग लहान पोळायला काय खाऊ घालावं, अशी निसर्गानं भार, अशी दुर्दशा त्यावेळेस करून ठेवली. दसरा दिवाळीनंतर रब्बी पिकाचा विचार. ठेवी बियाणे तत्पर, पुन्हा कामास लागले. दसरा दिवाळीनंतर पाऊस पाणी कमी झालं आणि रब्बी पिकाचा विचार करण्याकरता बियाणे तयार करून ठेवलं आणि पुन्हा शेतीच्या कामाला सर्व गावातली मंडळी लागली. गहू हरभऱ्याची पेरणी झाली सुरू. हरखानी आणला बाजार मजुरांनी, सगळं एका हप्त्याची. मग आता गहू हरभऱ्याची पेरणी सुरू झाली आणि पेरणी सुरू झाल्याने मजुराला काम मिळालं आणि काम मिळाल्यामुळे पैसा मिळाल्यामुळे बाजार त्या हप्त्याचा झाला. अशी चंगळ त्या हप्त्यात त्यांची होऊन गेली. निसर्गाचे देणे घेणे संपलेले नाही म्हणे, पुन्हा वादळी पावसाने कहर केला. निसर्गाचं देणं घेणं अजून काही संपलेलं नाही, म्हणून वादळी पावसाने पुन्हा आगमन केलं आणि असा कहर त्यावेळेस करून टाकला. सतत झडी 10 दिवसाची, कशी हे परवडी दुःखाची. दुर्दशा शेती आणि थडीची, जणू तलाव साचले. सतत मग पुन्हा अजून 10 दिवसाची झडी लागली आणि हे कशी तरी परवडणारी दुःखाची अवस्था त्या ठिकाणी होऊन गेली. अगोदर दुःखातून कसे सारले, होतो ते खर्च करून टाकले. आता पुन्हा पाऊस आला आणि पुन्हा झडी लागली आणि कशी बशी झडी झाली म्हणजे सगळी ती निसटून गेली. शेतीचं पूर्ण पाणी भरल्यामुळे शेतामध्ये पूर्ण तलाव साचले. अशी शेतीची दुथडी अवस्था या ठिकाणी थडीसारखी दशा म्हणजे तलावासारखं पूर्ण शेत त्या ठिकाणी झालं होतं. सारा नाईलाज झाला, घास हाताचा गळाला. चिंता वाटे सर्वाला, म्हणती हा दुष्काळ ओला. आता नाईलाज असतं, रब्बी पीक केलं, खरीप पीकही केलं आणि तुमचा आलेला घास शेंगा आलेल्या तेही गेल्या आणि आता दोन्ही पिकं गेल्यामुळे शेतकऱ्याला कसं जगावं, कसं राहावं, ह्या ओला दुष्काळ झाला. आता अशी चिंता त्यांना वाटू लागली. गावातील श्रीमंतांनी हरभरे दिले वाटून,
पोट भरावे घुगऱ्यांनी उपाय काही नसे. जे श्रीमंत लोक होते ते अनाथ पाणी आपल्या गोदामात भरून ठेवत. दोन्ही पिकं गेल्यामुळे त्यांनी काय केलं की जे हरभरे वगैरे होते ते गावात थोडे थोडे वाटून दिले आणि लोकांना सांगलं की घुगऱ्या खा आणि जगा. अशाप्रमाणे त्यांनी सर्व योजना केली. शेवुनी घुगऱ्या मुठभर पिऊन पाणी भरपूर. तंबाखूचा अंमल वर नाईला जाणे. आता त्या मुठभर घुगऱ्या खाऊन घ्यायच्या आणि भरपूर पाणी प्यायचं, वरून तंबाखू खाऊन मजेत राहायचं. असा नाईलाज असतो त्यावेळेस. पैसे वर्ष पुरे गेले, जीवाचे हाल झाले. काहींनी गाव सोडले. तात्पुरते असे एक वर्ष लुटून गेले आणि असे जीवाची हालाल होऊन गेली. काही जणांना तात्पुरतं पोट भरण्यासाठी गाव सोडून दुसऱ्या गावाला राहायला गेले. नव्हते काही कामधाम, होते पूर्ण रिकामपण. काही खेळत गंजीफा मौजेनं, काही असती मळीवर. आता दोन्ही पिकं गेले, काही नाही. मग काही कामधंदा नव्हता म्हणून काही जण रिकामे बसत, काही जण गंजीफा खेळत, काही जण मळीवर जाऊन गप्पा गोष्टी करत. दुसरा इलाज नव्हता. गावात नामसकीर्तन मळीवरच चालला नेमान. दिवसभर विण्याची धून करी जागे निवांतपण. आता गावात काही कामधंदा नाही तर नामकीर्तन सुरू केलं. मळीवर तो विणा चालू झाला. याचा नेम त्या विण्याची धून सुरू झाली. त्या विण्याच्या धुंदीमुळे पुरं गाव जागी झालेलं आहे. सखारामाचे शिष्यगण जाती सत्संगात रमून. कधी दिवसाही भजन एकतारीचे करे. पण संपतनाथ बाबाची शिष्यगण होती. हे सत्संगात रमून जात सत्संग करत, तर कधी दिवसाही भजन करत. एकतारीचं भजन रात्रीचं करत. काम नाही काही नाही मग दिवसाही भजन करत. दिवसा काळी एक वेळ गुरु जवळ करती मेळ. हित गुजांचा कल्लोळ वांगेश्वरा होत असे. दिवसाकाठी एखाद्या वेळेस बाबाच्या भेटीला जात आणि गुरुजवळ जाऊन सर्व मेळ बाबासोबत हा देणं घेणं ज्ञानाच्या विषयी या वांगेश्वरावर करत होते. निसर्ग जरी कोपला कारण असे कार्याला. उत्पादन आणि विलयाला नसे खंत निसर्गात. बाबा त्यावेळेस सांगत की निसर्ग जरी कोपला, कोणत्या तरी कारणाशिवाय कारण घडत नाही. कोणत्या तरी कारणाशिवाय कार्य होत नाही. आणि उत्पत्ती आणि लय याबद्दल निसर्गाला खंत मानू नये. कारण उत्पत्ती आणि लय हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची खंत वाटू देऊ. या वर्षाची तंगी मोठी, पोट भरण्या आटाआटी. परिणामस्मरणाची तुटी न आढळे. या वर्षी जरी खूप मोठी तंगी होती, पोट भरायची जरी आटाआटी असली, तरी नामस्मरण काही त्यांनी सोडलं नाही. असं या ठिकाणी सद्गुरू संपतनाथ बाबा सखाराम बाबाच्या शिष्यांनी आपलं नामस्मरण अखंड प्रमाणे केलं. घेती जेवण एक वेळा, लागे एक तारीच तलळा. ठेवी स्वमृत्यूचा मळा, आनंद पुरी. एक वेळा जरी जेवण करत, पण एक तारी भजन काही सोडलं नाही. आपल्या अंतरंगात सद्गुरूने जे दिलेलं नामस्मरण आहे ते नामस्मरण करून आपला आनंद त्या नामस्मरणात लुटत असतो. नित्य रात्री संपतनाथ सद्गुरूच्या सानिध्यात. विविध साधनेच्या चर्चेत रहस्य प्रभू न पाये. एवढं जरी असूनही नित्य रात्रीला संपतनाथ बाबा आपल्या सद्गुरूच्या सानिध्यात राहील आणि अनेक प्रकारच्या विविध साधनेच्या चर्चेत त्या ठिकाणी बाबासोबत रंगून जा. ऊन असो वा पाऊस मंदिरातच निवास. जागृत ब्राह्मी अवस्थेत सखाराम विहरती. ऊन असो का पाणी असो, सखाराम बाबाचं आपलं विश्राम त्या वांगेश्वराच्या मंदिरावरच असे. आणि अखंड आपल्या जागृत ब्राह्मी अवस्थेत सखाराम बाबा राहत. हठयोगी राजयोगी दोघेही
एक होती सकारामा ठाई दुर्लभ वितराग अवस्थाई वसेत यामनी. सखाराम बाबा हे अशी योगी होते, हठयोगाची योगी होती आणि राजयोगाची योगी होती. आणि दोन्ही हठयोग आणि राजयोग ह्या सखाराम बाबाच्या ठाई दुर्लभ म्हणजे कधी कोणाच्या संत महात्म्यातनं मिळणारा असा वितराग अवस्था संपतनाथ बाबाच्या सखाराम बाबाच्या अंतरंगात होत असे. संपतनाथास उपदेश मिळे अद्वैताचा विशेष परिपक्व धारणेस मिळे लाभ कृपेचा. संपतनाथ बाबाचा जो उपदेश होता किंवा अद्वैताचा, या अद्वैतात मिळणे, या अद्वैतामध्ये विशेष मिळणे आणि त्यामध्ये आपली धारणा परिपक्व करणे, ही कृपा त्यांना या ठिकाणी बाबाच्या सानिध्यात मिळत असे. सखाराम निदर्शती विज्ञान जेथे प्रत्यक्ष हे प्रमाण करावे मनाचे शोधन तेव्हाच कळेल. सखाराम बाबा विज्ञानाचं ज्ञान संपतनाथ बाबा सांगतात की जेथे प्रत्यक्ष प्रमाण आहे आणि ते प्रमाणाचं शोधन, या प्रमाणाचं मनाचे शोधन करावे तेव्हाच तुम्हाला कळेल म्हणजे सत्य आहे का असत्य आहे. मन धारणेचा आधार मनाच्या ध्यानी विहार विशुद्ध मनाचा व्यवहार ध्यानी लय होतसे. की साधना करताना आपल्या मनाची धारणा हे जर परिपक्व असली तर या परिपक्व धारणेमुळे आपल्या मनाच्या अंतरंगामध्ये जो आपला विहार होतो हा परिपक्व होतो आणि या परिपक्वतेमुळे आपल्या मनाचा जो व्यवहार आहे हा विशुद्ध होतो आणि आपलं मन या ध्यानामुळे लय होते म्हणजे या ठिकाणी मनाचं अमन होऊन जाते. ज्ञानी भक्ताचे अंतर्मन आधी करी विश्लेषण परत त्याचे संश्लेषण कधी अभ्यासे. जो ज्ञानी भक्त असते तो ज्ञानी भक्त आपल्या अंतरंगामध्ये अगोदर त्याचं विश्लेषण बारीक 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 सारीक त्याचं विश्लेषण करते आणि पुन्हा त्याचं संगम म्हणजे संश्लेषण त्याला एकरूप करते. असं अभ्यासाने तो आपल्या अंतरंगात ज्ञानी भक्त करत असतो. विश्लेषण म्हणजे पृथक्करण एकमेकापासून भिन्न सजीव आणि निर्जीव दोन निवासी सृष्टी ही माझी. विश्लेषण म्हणजे पृथक्करण म्हणजे वेगवेगळं करणे. मग वेगवेगळं काय करणे की आपल्या या अंतरंगामध्ये जे सजीव आहे आणि जे निर्जीव आहे हे जे दोन प्रकार आहेत हे एकमेकापासून वेगळे करणे, असं या अंतरंगामध्ये याचं विश्लेषण केल्या जाते आणि नंतर त्याचं संश्लेषण केल्या जाते. त्यांना अगोदर पहिले वेगवेगळं करून पृथ्वीकरण म्हणजे वेगवेगळं करून पाहणे, जीव आणि सजीव हे साक्षी भावाने करणे हेच या ठिकाणी बाबा म्हणतात. ज्ञान म्हणजे विज्ञानाचं स्वरूप आहे असं बाबा या ठिकाणी समजून सांगतात. सूक्ष्म करता पृथक्करण आढळे रेणूचे सूक्ष्मकण अणु परमाणूचे कण अतिशक्तिशाली. त्यामध्ये सूक्ष्म तुम्ही जर पृथक्करण केलं, वेगवेगळं त्याचं करून पाहिलं, एक एक भाग निरसत जर गेले तर त्यामध्ये तुम्हाला सजीव असो निर्जीव असो याचं जर पृथक्करण करत गेलं तर त्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक कण राहतील. त्या कणामध्ये तुम्हाला अणु सापडे. त्या अणूमध्ये सूक्ष्म कण हा रेणू परमाणूचे कण आढळतील आणि ते एवढे शक्तिशाली आहे, त्यामध्ये एवढी शक्ती आहे असं या ठिकाणी बाबा सांगतात. की याचं विश्लेषण जर केलं तर अशा प्रकारे समजून. परमाणूचे विभाजन केले तर ते तरंग विस्तारले तरंगही सूक्ष्म रूप झाले ध्वनिरूप. मग ते जे कण त्या कणाला अजून तुम्ही विभाजलं, त्या तरंगाला जर विभाजलं तर त्या परमाणूमधून एक तुम्हाला सूक्ष्म रूप तरंगाचं एक सूक्ष्म रूप दिसेल आणि त्या तरंगाचं सूक्ष्म रूप हे ध्वनीच आहे. हे ध्वनीचं स्वरूपच आहे. ध्वनी ऊर्जा शक्तिशाली शास्त्रज्ञानी उपयोगिली विविध उपयोग आणली व्यवहारातही. या आपल्या संतांना अनेक वर्षा पहिले हे आपल्या अंतरंगामध्ये ज्या सूक्ष्म तरंगाचं संशोधन केलं त्यांना
साधनेमधून त्यांनी परिपक्वता आणली, त्याचं पाहणी केली. त्या सूक्ष्म तरंगामध्ये जो ध्वनी आहे तो ध्वनी इतका पॉवरफुल, इतका शक्तिशाली आहे. त्या शक्तिशाली ध्वनीमुळे शास्त्रज्ञांनी ते उपयोगात आणली आणि अनेक प्रकारचे विविध उपयोग करून ते आपल्या या व्यवहारात आणली. जशी सुरुवातीला रेल्वे चालणे, रेल्वेनंतर अनेक प्रकारचे रेडिओ, टी व्ही आणि आता मोबाईल. जसं बटन दाबल्याबरोबर या जगातल्या कोणी माणसासोबत आपण बोलू शकतो. म्हणून हे सर्व कार्य त्या ध्वनीच्या ऊर्जेमुळे सध्या कार्यान्वित होऊन राहिलं. ते आपल्या संतांनी त्यावेळेस संशोधन केलं आणि आज रोजी त्या विज्ञानी लोकांनी विज्ञानातून ते सिद्ध करून दिलं. या ध्वनीतील भाव प्रक्षेपण, जे विराटाचे अंतर्मन, त्या ते क्रियाशक्तीचे अवतरण सहज होईल. या ध्वनीच्या भावाने, या ध्वनीच्या ऊर्जेने, या विराट स्वरूपाचं अंतर्मन, त्याचं जे शक्तीकरण आहे, त्याची जी शक्ती आहे, हे आपल्याला सहजतेनं साधता येऊ शकते. या रीतीने धारण, जे रिद्धिसिद्धीचे कारण, उचित तरंगाचे संयमन योगी धारण करती, की या ध्वनीमुळे, या ध्वनीच्या रीतीमुळे जे रिद्धिसिद्धीचं कारण आहे, आपण म्हणतो बा त्या महाराज रिद्धिसिद्धी प्राप्त आहे, तर हे रिद्धिसिद्धीचं कारण आणि बाबा म्हणतात प्राकट्य रूप धारण करणे, हे ज्या अनेक प्रकारच्या सिद्ध्या आहेत, तर ह्या सिद्ध्या या आपल्या संत योगी, जे योगी आहेत, जे महासिद्धमात्मा आहेत, यांनी या रीतीने ते तरंगमय, तरंगाच्या संयमाने उचित करून आपल्यासमोर हे करून दाखवलेले आहे. तैसेची भावसृष्टी पृथ्थकरण, करावे सूक्ष्म निरीक्षण, विविध भावाचे आलेपन वेगळे होती. त्याप्रमाणे आपल्या भावसृष्टीचं जर पृथ्थीकरण केलं तर सूक्ष्माती सूक्ष्म त्याचं निरीक्षण जर केलं तर आपल्या अंतरंगातील असणेपण जे आहे हे कसं वेगळं आहे, कसं आपलं असणेपण आहे, हे या ठिकाणी आपल्याला समजून येईल. विविध कल्पनाचे भास, प्रतिक्रियाचे विशेष, त्या ते असावे आपण साक्ष, सजग होऊन की या विविध कल्पना ज्या आपल्याला भासतात, यांना आपण विशेष प्रतिक्रिया देतो आणि त्या प्रतिक्रिया आपल्याकडून होतात. तर या संतांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आपण साक्षी रूपानं साक्षी व्हावं आणि सजग राहावं की ह्या कल्पना आपल्याला कशा त्रास देतात, ह्या कल्पना आपल्या अंतरंगात कशा तयार होतात, याच्या मुळाशी आपण या सूक्ष्म निरीक्षणाने अंतरंगात जाऊ शकतो. हौद पाण्याने भरला, गुळाशी गाळ भाऊ साचला, काळ्या कुडाने अर्धा भरला, पाणी दिसे स्वच्छ. जसं एखाद्या हौदात हौद पूर्ण भरलेला आहे आणि त्याच्या बुडाशी खूप गाळ बसलेला आहे, पण त्याच्यामध्ये काळ्या कुड्या जर भरलेल्या असतील तर तो हौद आपल्याला जरी वरून स्वच्छ दिसते पण तो हौद स्वच्छ नाही. पाणी वरून स्वच्छ दिसे, हा दृष्टीचा आभास असे, तैसेची स्थूल सूक्ष्मात असे निराभास चेतनेचा. जशाप्रमाणे हा हौद वरून जरी स्वच्छ दिसते, त्याप्रमाणे आपल्या अंतरांगामध्ये असलेला जो गाळ आहे, हे स्थूल आणि सूक्ष्म जे शरीर आहे, हे आपल्याला वरून जरी चांगले दिसत असेल तरी या चेतनेच्या मुळे आपल्याला या चेतनेचा विसर पडलेला आहे. आपल्या अंतरंगात असलेली जी चेतना आहे, या चेतनेचा या गाळ असल्याने आपल्याला याचा भास होतो. हेच पाणी ढवळले, गाळ कचरा वर आले, पाणी काढून घेतले, ते असे पृथ्थकरण. किंवा जसं जो गाळ साचलेला आहे, तो गाळ जसा घुटला आणि तो गाळ जर इथून काढला आणि ते गडूळ पुरं बाहेर फेकून दिलं, अशा या क्रियेला संत महात्मे पृथ्थकरण म्हणतात. मनाचे करता पृथ्थकरण, वरवर वाटे शुद्धपण, जुनाट संस्काराचे लिपण उभे राहती. त्याचप्रमाणे जसं आपण हौदाचं पृथ्थकरण, हौदाचा घोळला, त्याप्रमाणे जर मन असं आपल्याला पृथ्थकरण करायचं असेल तर नामरूपी रहीने ते पहिले
घोटून घ्यावं लागेल आणि ते घोटल्यानंतर जरी आपल्याला वरवर हे मन शुद्ध वाटते तरी पण याच्या अंतरंगामध्ये अनेक संस्काराचे याच्या जन्मापासून जे जुनाट संस्कार आपल्या अंतरंगात पडलेले आहेत ते संस्कार नामाच्या रोहीने पृथ्वीकरण जर केले तर ते मोठमोठे जुने संस्कार या ठिकाणी उभे राहते. संस्कार व्हावा क्षीण तुटे मनाचे भीपन विशुद्ध चैतन्य घन साक्षी भावा जाऊ. म्हणजे हा संस्कार जर तुम्हाला काढून टाकायचा असेल आणि त्या संस्कारात त्या मनातील संस्कार मीपणाचा संस्कार जर तोडून टाकायचा असेल तर ते विशुद्ध चैतन्य आपल्याला दिसायचं असेल तर साक्षी भावाने तो कचरा काढून त्या ठिकाणी साक्षी रूपानं राहू साक्षीत्वानं आपण ते विशुद्ध चैतन्य पाहू शकतो. संश्लेषण म्हणजे संयोजन अद्वैत भावाचे रोपण तेथे आटले मीपण भावसृष्टीचे. संश्लेषण म्हणजे संयोजन करणे त्यांना एक करणे पण अद्वैत भावाचं जे रोहन आहे जिथे आटले मीपण भावसृष्टीचे. मग ज्या ठिकाणी मीपणा संपून गेला आणि मीपणाची सृष्टी समावून गेली त्या ठिकाणी अद्वैत भावाचं रोपटं जसं लावतो आपण अद्वैत भाव त्या ठिकाणी उदयास आल्याशिवाय राहणार. तरंग घनीभूत झाले अणु परमाणू साकारले सजीव निर्जीवास आले आकारमान. मग त्या तरंग हे सर्व एक झाल्यामुळे तरंगाचा संश्लेषण झाल्यामुळे तरंग एक केल्यामुळे त्या तरंगाचा अणुचा परमाणूमध्ये परमाणूंचा असा वेगळा आकार तयार होईल आणि तो आकार तयार झाल्यामुळे या सजीवाचं निर्जीवास येणे असा आकारमान त्या ठिकाणी तयार होईल. सर्व चक्रा माझी एकधारा सुरत शब्द अवधारा न्यावे विराटाच्या घरा अद्वैता परी. मग याप्रमाणे जे सर्व चक्रामध्ये जे नादाची धारा आहे ज्याला सुरत शब्द म्हटल्या गेलेला आहे तिची एक धार आहे. ही धार जर तुम्ही न्यारली तर विराटाच्या स्वरूपात आणि अद्वैतामध्ये नेण्याचं कार्य तुमचं या ठिकाणी या धारेमुळे होते. विराटाची जी रचना तीच पदार्थाची संकल्पना भाववृष्टीच्या संकेतांना एकरूप करावे. मग जी विराटाची रचना आहे तीच्या पदार्थाची संकल्पना आहे आणि भावसृष्टीचा संकेताक शब्द जो आहे हा दोन्ही या ठिकाणी एकरूप करावा. तत्वाशी तत्व ऐक्यता तैसेची पंचमहाभूता अखंडित चैतन्य सत्ता अनुभवावी. की जे तत्व आहे त्या तत्वात एक करणे म्हणजे आपल्या अंतरंगातलं तत्व या सृष्टीतील तत्वाशी एक करणे आणि या पंचमहाभूतापासून वेगळे होणे अशीच जर झाले तर ते तत्व त्या तत्वात ऐक्य मिळेल आणि अशी अखंड चैतन्य सत्ता आपल्याला अनुभवास येईल. सहज स्थितीत ज्ञानरूप निखळ कैवल्याचे माप त्या माझी आपोआप जावी विरून. मग ही सहज स्थिती या ज्ञानरूपानं आपली सहज स्थिती येते आणि त्या ठिकाणी ते कैवल्याचं माप आपल्याला सुरू होऊन जाते आणि जे आपलं अंतर्मन या ठिकाणी आपोआप जिरून जाते असं त्यामध्ये एकरूप होऊन जा. झाला करता भावमुक्त नांदे अखंड अद्वैत परमचेतनेचे अस्तित्व अखंडित झाले. मग आता जो आपला कर्ताभाव आहे हा निघून गेला. हा कर्ताभाव निघून गेल्याने आपल्या अंतरंगात अद्वैत हे अखंड नांदते आणि अद्वैत अखंड नांदल्याने आपल्या अंतरंगामध्ये जे अस्तित्वाचं जे परम चैतन्य आहे ते अखंडित आपल्याला अनुभूती येण्यास सुरुवात होते. ही संश्लेषणाची क्रिया मी तू पण गेले विलया सिद्धांची सिद्ध किमया एकसंग साकारती. मग ही जी संश्लेषणाची क्रिया आहे ही क्रिया
ज्यावेळेस आपलं मी तू पण विलायला जाईल त्यावेळेस हे आपल्याला अनुभूत येईल आणि अशा प्रकारे हे सिद्ध महात्मा याची सिद्ध क्रिया याच प्रकारे साकार करतात. शिष्यत्व कृतज्ञ झाले, सद्गुरू हरून गेले, निभ्रांत चित्त गगन खुलले, पुरे फक्त विहार. मग या शिष्याचं कृतज्ञपण आपल्या सद्गुरू हरून गेलं, मी पण निघून गेलं. शिष्य आणि गुरु हे एक झाले आणि एक झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं चित्ताचं गगन निभ्रांत, मग त्यामध्ये कोणताही संस्कार शिल्लक नसल्याचं असं त्या ठिकाणी ते निभ्रांत गगन खुलून गेलं. आणि या निभ्रांत गगन खुलल्याने फक्त त्या ठिकाणी काय राहिलं की विहार करणेच शिल्लक राहिलं. संपल्या अंतर्बाह्य धारणा, संपली यात्रा निर्देश पुन्हा, परम अस्तित्वाच्या समर्पणा, गुरु शिष्य एक झाले. आता संपन्नाथ बाबाचं अस्तित्व आपल्या सद्गुरात, सद्गुरू एक झालं म्हणून गुरु आणि शिष्य हे एक झाले. एक झाल्यामुळे त्यांच्या अंतरंगातल्या ज्या बाह्य धारणा होत्या त्या संपून गेल्या आणि त्यांची जी यात्रा होती ही यात्रा संपल्याचे निर्देश या ठिकाणी त्यांना खुणत होती आणि त्या परम अस्तित्वाला ते समर्पित झाले. असे गुरु शिष्य या ठिकाणी एक झाले. एवढे केले अमृत कथन, जे सिद्धाचे केंद्रस्थान, सखा राम स्तब्ध होऊन धुनी पाशी बैसले. एवढे समजून बाबांनी समजून सांगितलं आणि सिद्धाचं केंद्रस्थान कोणतं आहे हे या ठिकाणी सखाराम बाबांनी समजून सांगून स्तब्ध झाले, शांत बसले आणि त्या धुनीपाशी जाऊन बसले. संपतनाथ गुरुपदी लीन, उघडे नयनाचे नयन, वंदिती गुरुचरण तद भावे. संपतनाथ बाबा हे आपल्या सद्गुरू लीन झाले आणि त्याच्या डोळ्याचेही डोळे या ठिकाणी खुलून आले आणि ते आपल्या सद्गुरूला वंदन करून गुरुचरण, त्यांचं गुरुचरण त्यांनी कृतज्ञ भावेने मनोभावे सद्गुरूची वंदना करण्यास सुरुवात. हे संवादाचे अमूल्य ठसे, ज्ञान सरोवरी पंकजे जसे, जी रत्ना माझी कोहिनूर हिरे दिसे, अप्रतिम सिद्ध ज्ञान. हे अमूल्य ज्ञान आहे. हे अमूल्य ज्ञान एखाद्या ज्ञानी शिष्याला त्याच्या सद्गुरूच्या कृपेनेच लाभते. असे लाभलेले हे कोहिनूर हिरे, असे हे रत्ने अप्रतिम सिद्ध ज्ञानी असे संपन्नाथ बाबा या ठिकाणी उदयास आले. या ग्रंथी चरित्रास ठाव, की ज्ञानगंगेचा प्रभाव, पैसा उपजे मनीभाव, श्रोतियांना. या ग्रंथात जो बाबाचा चरित्राचा ठाव आहे तो ज्ञानगंगेचा प्रवाह आहे. हे ज्ञानगंगा या ठिकाणी श्रोत्यांना असं या ग्रंथामध्ये उपजून येत आहे. चरित्रासवे ज्ञान, हे जी सिद्धाचे जीवन, करावे तयाचे दर्शन, ग्रंथ हेतू हाची असे. की अनेक सिद्ध महात्माचे आपण चरित्र पाहिले, पण त्या चरित्रामध्ये काय होतं की त्या संतांनी आयुष्यभर जे कार्य केले, मग त्यामध्ये त्यांनी काही जादू केल्या असतील किंवा अनेक प्रकारच्या कार्यसिद्धी त्यांच्याकडून घडल्या असतील, काही चमत्कार घडले असतील. असे चमत्कारच सर्व चरित्रामध्ये आतापर्यंत ते चरित्र लिहिणाऱ्यांनी लिहिले. पण या ठिकाणी संपतनाथ बाबाचं चरित्र लिहिण्याचं, या ग्रंथ करण्याचा हेतू वेगळाच होता की चरित्राचं ज्ञानही मिळालं पाहिजे आणि सिद्ध जीवन कसं असते ते त्याचं दर्शन कसं घडावं, सिद्ध महात्म्याचं काय हेतू असतो, त्यांचं काय कार्य असते हे सर्वांना कळावं. या मागचाच ग्रंथकर्त्याचा हेतू या ठिकाणी स्पष्ट होतो. संपतनाथ सच्चे गुरुभक्त, गुरु सेवेत अनुरक्त, पहाटे मानस पूजेत सद्गुरावो आळती. या ठिकाणी संपतनाथ बाबा आपल्या गुरुचे सच्चे भक्त होते आणि गुरुसेवा ते अनुरक्त म्हणजे अखंड व्हावत असं म्हणून पहाटे बाबा संपतनाथ बाबाची मानसपूजा करून आपल्या सद्गुरूला ओवाळल्या.
आसन करून स्थूल देहाला आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं किंवा जे मानसपूजा बाबांनी सांगितली ती मानसपूजा कशी असते ती या ठिकाणी आता संपतात बाबांनी सांगितलेली आहे. तो ग्रंथकर्ते आता मानसपूजेबद्दल लिहित आहे. आसन करून स्थूल देहाला कशी आसन असतं सद्गुरूला गुरुचरण पक्ष लयाला स्वजल तत्व घेती ती आता मानस पूजा करताना सर्वात पहिले आसन कशाचं आपल्या सद्गुरूला बसायला आसन कशाचं तर आपल्या सद्गुरूला बसायला आसन या स्थूल देहाचं केलं खरी आसन सद्गुरूला आणि गुरुचरण प्रक्षालयाला म्हणजे गुरुचं चरण धुण्याकरता जे जल लागते ते जल त्यानं स्वतत्वाचं जल घेतलं आणि स्वजलतत्व घेऊन आणि हे स्वजलतत्व घेऊन सद्गुरूचे चरण धुतले. स्वदेहातील तत्व अग्नी ते दीप रूपे प्रज्वलुनी वायू तत्व चौऱ्या ढाळुनी सद्गुरू अवलोकितो आणि या स्वदेहातील जे अग्नितत्व आहे या अग्नितत्वानं आपल्या सद्गुरूला पंच आरतीने ओवाळत आहे आणि वायू तत्वाने आपल्या सद्गुरूला हवा घालत आहे. असे सद्गुरू बाबांनी या ठिकाणी मानसपूजेत अवलोकन सुरू केलेलं आहे. मनोभावे पुष्पे उधळले ते गुरुचरणी शोभले पंच तन्मात्राचे लावले गंधा अक्षदा गुरुचरणाला की मनोभावाचं पुष्प करू आपल्या सद्गुरूच्या चरणी ओवाळलेलं आहे आणि या पंच तन्मात्राची गंध अक्षदा करून आपल्या गुरुचरणाच्या चरणी गंध अक्षदा लावलेल्या आहेत. आकाश तत्व शब्दधुन करी सद्गुरूचे स्तवन पंचप्राण उभे राहून ओवाळती सद्गुरूला की आकाश तत्वाची जे धून आहे आकाशातली जे धून आहे हे धून सद्गुरूचं स्तवन करून राहिली आणि पंचप्राणाची आरती करून आपल्या सद्गुरूला ओवाळवत आहे. म्हणतात पंचप्राणाची आरती ओवाळू सद्गुरूला. कांचनाच्या पात्रात 5 ज्योती प्रज्वलित उमटती ध्वनी मानसखंडात जे जेकार करी की सोन्याच्या पात्र घेऊन सोन्याच्या पात्रात 5 ज्योती प्रकट करून या मानसखंडामध्ये या ध्वनीचा उधम होऊन जे जेकार सद्गुरूचा करत आहे. नेत्री साठवले गुरुरूप अधोन्मिलित आपोआप मा चैतन्य रूप समीप अंताकोशी समावली की आपल्या नेत्रात आपल्या सद्गुरूचं रूप सामावलं आणि अधोनिर्मित म्हणजे अर्धे डोळे उघडलेले अर्धे लावलेले असे होऊन हा चैतन्य स्वरूप समीप बसलेले आहे असं आपल्या अंतकोशामध्ये त्यांना सामावून घेतलेलं आहे. देती दुधाचा ग्लास प्यावे म्हणे सद्गुरूस सद्गुरूचे प्रसन्न हास्य आनंद तुषार त्रिभुवनी आणि नंतर बाबाला एक दुधाचा ग्लास भरून दिला आणि सद्गुरुनाथा तुम्ही हे प्यावे आणि त्यांच्या प्रसन्न हास्यामुळे सद्गुरूच्या प्रसन्न हास्यामुळे आनंद संपन्नाथ बाबाचे त्रिभुवन हे आनंदाच्या तुषारामुळे फुलून गेलेले होते. नित्य मानस पूजित उदित अंतरी मार्दव उमलत बीज मंत्र लक्षार्थे जपत ध्यानी मनी सद्गुरूस नित्य आपल्या पूजेमध्ये आपल्या अंतरंगामध्ये सद्गुरूंनी दिलेल्या बीज मंत्राचं लक्षार्थ जपत आणि ध्यानी मनी अंतरंगात आपली सद्गुरू मूर्ती बाबांना दिसत. शिष्यत्वाची विधेय उमजावे स्वप्रमेय जैसे जये शिष्य स्वभाव प्रकट होतो असे. शिष्यत्वाची विधेय
उमजावे स्वप्रमेय जय सिद्ध स्वभाव प्रकट होत असे की शिष्यत्वाचं जे विधेयक होतं हे त्यांनी स्वप्रेमानं उधळून आणलं होतं असे सिद्ध भावात असे प्रकट राहिलेले असे सद्गुरू संपतनाथ बाबा होते. या विधेयात तत्पर साधनेशी साकार गुरुभक्ती प्रकर संपतनाथाची. अशा प्रकारे या विधेयात बाबा तत्पर राहत आणि साधनेला साकार करत अशी गुरुभक्ती संपतनाथ बाबाची प्रखर झाली. जिकडे जाई तिकडे अंतरलक्ष सद्गुरूकडे जरा चैन ना पडे सद्गुरू विना. जिकडे जातील तिकडे आपलं अंतर्लक्ष सद्गुरूकडेच राहे. त्यांना सद्गुरूच्या चरणाविना थोडंसंही चैन पडत नव्हतं. म्हणे माता पिता देव माझा असे सद्गुरू गाव. विश्वा माझी जे वैभव माझ्या सखा रामाचे. की माझे माता पिता माझे सद्गुरूच आहे आणि या विश्वाचं वैभव हे माझे सखाराम नाथच आहे असे संपतनाथ बाबांना खंड अनुभूतीत आलं होतं. सखारामाजी वृत्ती तल्लीनं जे ध्यानी अनुसंधान साक्षात असे नारायण माझा सखा राम. सखा संपतनाथ बाबाची वृत्ती ही तल्लीन झाली होती सखाराम बाबाच्या प्रती की त्यांच्या ध्यानाच्या अनुसंधानामध्ये जे त्यांना साक्षी दिशे जी साक्ष होती ती साक्ष त्यांना साक्षात नारायण म्हणून माझे सखाराम बाबा माझे सद्गुरू साहेब माझे नारायण आहेत अशी त्यांना लक्षात होते. नदीचे सतवाहने कळीचे रहस्य खुलणे मंद झुळकाचे गाणे माझ्या गुरुसाठी. की नदीचं शांत चित्तानं वाहनं आणि कळीचं रहस्य खुलणं एखादी कळी खुलणे आणि फुल होणे आणि मंद झुळकाचे गाणे म्हणजे हवेचं जे गाणं होतं हे माझ्या गुरुसाठीच आहे असं बाबा त्यांची स्तवन करत. दिवसा सूर्य चकाकतो लोका प्रकाश देतो रात्री शम रिझवतो सुधाकर. की दिवसाचा सूर्य चमकतो आणि लोकांना प्रकाश देतो. रात्री तो आराम घेतो पण रात्री चंद्र हा चकाळतो अशी त्यांना बाबांना या ठिकाणी बाबा संपतनाथ बाबा सखाराम बाबाची स्तुती करतात. ही सद्गुरूची आभूषणे आणि निसर्गातील लेणे या विराटा माझी रमणे स्वभाव सखारामाचा. ही सद्गुरूचेच आभूषण आहे आणि निसर्गाचं लेणं त्या विराटामध्ये रमणं हा स्वभाव सखाराम बाबाचा आहे. मनी उठे तो दिव्य भाव क्रिया प्रतिक्रियाचा उद्भव हा इच्छाशक्तीचा स्वभाव माझ्या सद्गुरूचा. जो मनामध्ये आपल्या अंतरंगात जो दिव्य भाव उठेल आणि त्याची क्रिया प्रतिक्रिया जी आपल्याला उद्भवणार ही इच्छाशक्तीचा स्वभाव हा माझ्या सद्गुरुनाथांचाच आहे. सद्गुरूचे गाती गुणगान आसवल्या नेत्राने अवलोकन सद्गतीत राशे स्पंदन होईल ए गुरु माझी. की सद्गुरूचे गुणगान करत आणि आपल्या डोळ्यांनी अश्रू वाहून आपल्या सद्गुरूचं अवलोकन करत असे सद्गतीत हृदयाचे स्पंदन हे गुरु माऊलीच्या कृपेनेच लय येत होते. भावातील परिस्थिती बिकट नाही पैसा नाही हाट कसे भरावे हे पोट अशी होती दशा. परिस्थिती एवढी बिकट होती की नाही पैसा नाही बाजार हाट कसे पोट भरावं अशी त्यावेळेची दशा होती. आधारनाथांनी दिला जाती परगावी मजुरीला संध्याकाळी परत घराला मजुरी घेऊन येई. पण संपतनाथ बाबांनी आधार दिला आणि मोलमजुरी करण्या बाहेरगावाला गेले. सकाळी बाहेरगावाला जात संध्याकाळी परत आपल्या घरी मोलमजुरी घेऊन येत होते. कत्तू पाटील सोबती उधळ्याचे काम घेती दोघे जण पूर्ण करती मिळवती पै काम. आणि कत्तू पाटील बाबाच्या सोबत होते आणि उधळ्याचे खंतीचे काम घेत आणि दोघे जण पूर्ण करून तो पैसा मिळवण्याचं कार्य करत. कधी नदीचेही काम मिळे थोडे फार धाम आले ते कधी काम आधार मिळे कुटुंबाला. अशा प्रकारे बाबा कधी नदीचे काम करत
कधी थोडंफार इकडं तिकडं काम करून पैसे मिळत असा आधार ते कुटुंबाकरता झाले होते. दिनचर्या अशीच चालली, वृत्ती गुरुपदी स्थिरावली, कामाधामाला साधना साधना चालली. पण नादब्रह्माची अशी प्रकारे त्याची दिनचर्या चालू होती आणि त्यांची वृत्ती आपल्या गुरुच्या चरणी स्थिरावली होती. कामाधामात त्यांची साधना हे ब्रह्मनाद साधना चालत होती. सर्व गुरुबंधूंनी केला नेम, करू दाय भाकरीचे जेवण, नेमले वांगेश्वर ठिकाण, तयारी सर्व केली. मग आता सर्व कामधंदा जरा चालू होतं म्हणून सर्व गुरुबंधूंनी नेम केला की करू दाय भाकरीचं म्हणजे उदाचं वरण किंवा मिसळचं वरण आणि भाकरी याचं जेवण आपण वांगेश्वर या ठिकाणी आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी करू म्हणत. गेले आनंदात वांगेश्वराला, जीवाचा जीवलग भेटला, कसा पहा हर्षून गेला हा संपत हा एकांत परिसर. म्हणून वांगेश्वराला आनंद झालेला आहे, कारण त्या ठिकाणी जीवाचा जीवलग सद्गुरू हा हर्ष उल्हाने पाहून राहिला आणि त्या ठिकाणी तो परिसर पूर्ण एकांताचा परिसर आनंदाने भरून गेला. परिसर मोठा रमणीय, मनी पूर्णेचाही आदरभाव, दाय भाकरीची न्यारीची चव, मौज लुटती सर्वच. की परिसर मोठा रमणीय आहे आणि त्या ठिकाणी पूर्णेचा मनामध्ये अंतर्भाव आहे आणि दाय भाकरीची ही न्यारीच चव आहे, अशी मौज त्या ठिकाणी सर्व लुटत होते. जेवण तृप्त झाले, मग झाडाखाली बैसले, साधनेचे हितबुज चाले, सद्गुरू संगे. मग जेवून सर्वे तृप्त झाले आणि मग झाडाखाली बसून साधनेची विचारपूस, साधनेची चर्चा या सद्गुरूसोबत सुरू झाली. नाथपंथाच्या रीती सर्वजण आचरती, सस्नेह वर्तती परस्परा. ही नाथपंथाच्या ज्या रीती आहेत, ज्या चाली आहेत, हे सर्वजण आचर होते आणि आपल्या प्रेमाने सर्वांना एकांना परस्पर वर्तन देत होते. संध्याकाळी एकतारी भजन, वांगेश्वरास ठरवून आले सर्व तयारीनं, थोडी होती वेगळीच, धुंदी होती वेगळीच. मग जेवण खाण झालं, ज्ञानचर्या झाली, संध्याकाळी एक तारी भजन करावं हे सर्व ठरवून त्या तयारी करून वांगेश्वरावर आले होते, कारण त्यांच्या अंतरंगात त्यावेळेची धुंदी वेगळीच होती. तव सखाराम वदती, जागृत असावे सदा चित्ती, जपानुसंधानाच्या रीती लक्षार्थ ठेवावा. त्यावेळी सखाराम महाराज म्हणतात की आपल्या अंतरंगात आपल्या चित्तामध्ये अखंड जागृत अवस्था ठेवावी आणि आपल्या जपानुसंधानाच्या रीतींचा लक्षार्थ ठेवावा. घेती कानोसा एकेकाचा, साधनेतील प्रगतीचा, गरजूच उपदेशाचा, ती लाभ पुन्हा पुन्हा. मग बाबा सर्व शिष्यमंडळींना एकाएकाला साधनेबद्दल, साधनेच्या प्रगतीबद्दल विचारत आहे आणि गरजूंना उपदेशाची जी आवश्यकता आहे त्यांना देत होते आणि त्यांना पुन्हा पुन्हा असा लाभ बाबा या ठिकाणी देत असत. झाले गुरुभजन, तालासुराचेही भान, मुख्य अर्थाचे निरीक्षण सर्वही निरखती. भजन या ठिकाणी भजन सुरू झाले, तालासुराचा भजन सर्व पाहत होते आणि त्या भजनाचा मुख्य अर्थ हे निरीक्षण या ठिकाणी सर्व त्या भजनाचं करत होते. पदातील वाक्याचे मर्म बाबा देती समजावून, त्या निमित्त अमृतवचन बाहेर येते. प्रत्येक पदाचा त्यातल्यातील जो मुख्य अर्थ आहे हे या ठिकाणी बाबा समजून सांगत आणि त्या निमित्ताने ज्ञानाच्या अमृत या ठिकाणी येत होतं. कर्म करावी विधिवत, विधी नियम तंतोतंत आणि आचरणाची रीत विशद करी. की कर्म करा पण विधियुक्त करा, ज्या विद्या दिल्या त्या विधीने कर्म करा आणि विधी नियम तंतोतंत पाळा आणि त्याच्या आचरणाची रीत बाबा या ठिकाणी सर्वांना सांगत होते. सकाळी निद्रेतून उठता, गुरुचरणाशी स्मरता, तोष वाटे बहुचित्ता,
पुरे धुंदी दिवसभर की सकाळी उठल्याबरोबर आपल्या सद्गुरूच्या चरणाला स्मरण करावं आणि त्या स्मरणाच्या त्या आनंदात उठून त्या धुंदीत दिवसभर जगावं. प्रातःकाळी शौचादी आठवून सिद्ध गायत्रीचे स्मरण सन्मुख उभे राहून नित्याचे राहावे. सकाळी उठल्याबरोबर आपलं संडास वगैरे आटोपली की सकाळी उठून सूर्याच्या समोर उभं राहून बाबांनी दिलेली सिद्ध गायत्रीचं स्मरण करावं. असे नित्य आचरण या ठिकाणी करावं. सिद्ध गायत्री मूळची सिद्ध स्मरती गोरक्ष अवधूत हे दिव्य स्पंदन अंतर्मनात प्राण ऊर्जा सांभाळी. ही जी सिद्ध गायत्री आहे ही मूळची सिद्ध झालेली आहे आणि याला साक्षात गोरक्ष अवधूत म्हणजे गोरक्षनाथ आणि दत्तात्रय महाराज स्मरत आहेत. हे दिव्य स्पंदन आपल्या अंतर्मनात प्राण ऊर्जेला सांभाळण्याचं कार्य ही गायत्री करते. नाथांच्या सिद्ध गायत्री वाहे प्राण ऊर्जेचा स्तोत्र नवनाथ 84 सिद्ध वदती सिद्ध गायत्रीला. की या नाथाच्या सिद्ध गायत्रीची मध्ये सिद्ध गायत्री जी प्राण ऊर्जा आहे ही प्राण ऊर्जा आपल्या अंतरंगात अखंड वाहते आणि ही सिद्ध गायत्री नवनाथ 84 सिद्ध अखंडपणे हे गायत्री गात आहे. म्हणून या 84 नवनाथ 84 सिद्धांचा आशीर्वाद आपल्याला या गायत्रीमुळे मिळत राहतो. सखाराम गैरे उपदेशले सर्व अंतर्मुख झाले श्रवण मनोभावे केले श्रोते हो वैका. सखाराम बाबांनी एक गैवरलेला उपदेश या सर्वांना सांगितल्यामुळे सर्व अंतर्मुख झाले आणि मनोभावाने श्रवण करताय. श्रोते होते येतात काय ते ऐका. वास्तवास अनुसरावे कल्पनेस न स्वीकारावे ज्ञानमार्गी असावे भक्तीतही. बाबा काय म्हणतात वास्तव्याला अनुसरावं जे सत्य आहे याला मानावं आणि कल्पनेला कधी स्वीकारू नये. कल्पना जर असेल तर तिला टाकून द्यावं आणि ज्ञान मार्गे असावे भक्तीतही. हे आपल्या सद्गुरूने दिलेलं जे नाम आहे या नामामुळे आपल्या ज्ञानमार्गाच्या भक्तीत आपण अखंड राहावं. ज्ञानरूप असावी भक्ती असावी प्रपंची विरक्ती जेथ श्रद्धा ही घेती विश्रांती ज्ञानामाची. हे आपलं जे अंतरंग आहे हे ज्ञानरूप असावं भक्ती असावी आणि प्रपंचामध्ये थोडी विरक्ती घ्यावी. प्रपंचाला एवढं प्रपंचाच्या आरी जाऊ नये. प्रपंच आज जरी नाही केला तरी उद्या होऊ शकते पण आपली साधना आजची आजच करावं लागते ती उद्या होत नाही. अशी आपल्या अंतरंगात श्रद्धा घ्यावी आणि ज्ञानामाची त्या ठिकाणी विश्रांती आपल्या अंतरंगात घ्यावी. भावरूप मधुर भक्ती ही ज्ञानाचीच परिणती सांभाळावी अद्वैत स्थिती जे साध्य भक्तीचे. जे आपलं भावरूप मधुर भक्ती आहे ही ज्ञानाचीच भक्ती आहे ज्ञानाचीच नीती आहे. ही आपण आपल्या अंतरंगामध्ये अद्वैत रीतीने सांभाळावी हेच साध्य या भक्तीचे आहे. ज्ञान म्हणजे अनुभूती होईल रम्य भावानुभूती मिळे विराटालाही गती या नावे भक्ती असे. ही ज्ञान म्हणजे अनुभूती आणि हीच आपल्या अंतरंगामध्ये भावानुभूती रम्य होईल. त्यानेच आपल्याला विराटाला जाण्याची गती मिळेल. या नावालाच भक्ती असे म्हणतात. भक्ती माझी वृत्ती शून्यत्व स्थिरावती अखंड अद्वैत चाकती द्वैत निमित्ते. ही या भक्तीची जी वृत्ती आहे ही वृत्ती शून्यामध्ये स्थिरावी शून्य करावी आणि त्या ठिकाणी अखंड अद्वैत जे ज्ञान आहे हे अद्वैत ज्ञान त्या ठिकाणी ग्रहण करावं. भक्ताची निर्मोही वृत्ती ही सिद्धांची संपत्ती अनुभवती आंतरिक मस्ती या नाव ज्ञान. ही जी भक्तांची वृत्ती आहे निर्मोही म्हणजे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोह नाही अशी निर्मोही ज्या भक्ताची वृत्ती आहे ही सिद्ध महात्म्यांची संपत्ती आहे आणि ही सिद्ध महात्म्याची संपत्ती
आपल्या अंतरंगाच्या मस्तीने अनुभवावी, यालाच ज्ञानभक्ती असं म्हटलं गेलं. मस्तीत नसे बेहोशी, जागृत क्षणोक्षणाची, त्रिकुटीच्या संगमाशी साक्षीभूत असावी. जी भक्तीची मस्ती आहे, या भक्तीच्या मस्तीमध्ये बेहोशी नसते, प्रत्येक क्षणी जागृती असते आणि आपल्या त्रिकुटीच्या संगमाशी, आपल्या त्रिकुटीच्या ठिकाणी साक्षी रूपानं त्या ठिकाणी त्या ठिकाणी साक्षीरूप असावे. जीवन प्रवाही साक्ष मिळे साधना समग्रते असं, जाणावा आपला निवास परम अस्तित्वात. की आपल्या जीवाचा जो प्रवाह, नित्य प्रवाह जो आहे, हा नित्य प्रवाह आहे की आपल्या साधने समग्रता राहावी आणि आपलं निवास त्या परम अस्तित्वात आहे असं आपण जाणून घ्यावं. असे हाच ज्ञानमार्ग, भावरूपा भक्तिमार्ग, शून्यरूपा योगमार्ग, झाले गुरु मार्गी एक. की हाच ज्ञानमार्ग जाणावा, भावरूप हा भक्तिमार्ग आहे आणि शून्यरूप हा योग मार्ग आहे. हेच गुरुमार्गी एक झालेले आहे, हे या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या. इति श्री सिद्धलीलामृत गुरुकृपेची बरसात 11वा अध्याय समाप्तीत. प्रणाम सद्गुरु श्री सद्गुरु संपतनाथ बाबा की जय. सद्गुरु गंगानाथ बाबा की जय. आज के ग्रंथ करते